देवाला शिव्या दिल्या म्हणून कोणी संत होऊ शकतं का? हो, संत जनाबाई. ती दासी होती, झाडू मारायची, भांडी घासायची. पण एके दिवशी तिचा राग काही कारणाने अनावर झाला आणि देवाच्या दारात उभा राहिली आणि देवाकडे पाहून शिव्या देऊ लागली. अरे विठ्या विठ्या विठ्या, मूळ मायेच्या कारट्या, तुझी रंडकी झाली, सती सावित्री चुडाली आली. तुझं मेलं मड, त्याला पाहून काळ रड, उभा राहुनी अंगणी शिव्या देत असे दासी झाली. काही लोकांच्या कानावर हे शब्द पडले आणि लोक जवळ आले आणि म्हणू लागले, जना, अगं देवाशी कोणी अशा शब्दात बोलतं का? इतक्यात देव हसला आणि देव म्हणू लागला, जने, तू मला शिव्या दिले, पण प्रत्येक शिव्यामध्ये सुद्धा तू माझंच नाव घेते. खऱ्या अर्थाची भक्ती तूच करतेस का? एक सांगू, देवाशी भांडण्यासाठी सुद्धा आपल्या अंतःकरणामध्ये धैर्य असावं लागतं. ती धैर्य बाळगणारी संत म्हणजे श्री संत जनाबाई होऊन गेल्या. धन्य त्या जनाबाईची अमर भक्ती गाथा. देवाला शिव्या देऊन भक्ती करणारा असा एखादा आणखी संत भक्त आपणास माहिती आहे का? असेल माहिती तर लगेच कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. तोपर्यंत माझा तुम्हा सर्वांना रामकृष्ण हरी.